नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आगीमधून काव्या वाचलेली असते तर पार गंभीररित्या जखमी होऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं। त्याच वेळेस आपण पाहतो सर्वजण हे काव्याला दोष देऊ लागतात आणि वसुंधराही सर्वांच्या समोर काव्य व नंदिनीवर ओरडून बोलते की तुम्ही दोघी बहिणी माझ्या भाषांच्या जीवावर उठला आहात। नंदिनी, तुझ्यामुळे माझ्या जीवाला भाजलं तर आज काव्याही स्वतःला सुखरूप ठेवलं आणि माझ्या भाषाला आगीमध्येच पाठवलं। तेव्हा काव्य व नंदिनी दोघी मात्र अतिशय दुःखी होतात। त्यानंतर आपण पाहतो हॉस्पिटलमधून जीवाचा फोन येतो आणि सर्वजण हे जीवाच्याच फोनची वाट पाहत असतात आणि नंदिनी ही जीवाचा फोन स्पीकरवर टाकते। तेव्हा जीवा हा सर्वांना सांगतो दादाची तब्येत खूपच खराब आहे, त्याच्या जीवाला धोका आहे आणि तेव्हा सर्वजण हे अतिशय घाबरतात। तेव्हा मानिनीही चक्कर येऊन खाली कोसळते आणि तेव्हा सर्वजण हे मानिनीला सावरण्याचा प्रयत्न करत असतात आणि काव्याही बोलते नाही, मला इथे थांबून चालणार नाही, मला पार्थकडे जायलाच लागेल असे बोलून ती पार्थकडे जाऊ लागते। तेव्हा मानिनी ही काव्याचा हात पकडते आणि बोलते तू पार्थकडे जाणार नाहीस। तेव्हा काव्या देखील मानिनीचा हात झिंकारून लावते व बोलते नाही, आज मी कुणाचंच ऐकणार नाही असे बोलून ती जाऊ लागते आणि त्याच वेळेस आपण पाहतो मानिनी ही काव्याला पारची शपथ घालते आणि पारची शपथ दिल्यामुळे काव्या ही जागी स्तंभ उभे राहू लागते आणि आश्चर्यचकित होऊन ती मानिनीकडे पाहू लागते। तर तिकडे आपण पाहतो पारची तब्येत अतिशय खराब होत चाललेली असते। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्या ही पारच्या जवळ जाणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।